झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची 1.25 तास चौकशी। तेजवानीकडून 3 फाईल्स सादर। 1994 मध्ये जमीन रिग्रॅट झाल्याचा तेजवानीचा दावा। पुढील चौकशीत कागदपत्र सादर करणार। शीतल तेजवानीला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट। आरोपी शीतल तेजवानीला बसायला आयुक्तालयात लाऊंज। शीतलला सोडायला पोलिसांची कार। पार्थ पवारांचे नाव एफआयआर मध्ये का नाही? झी 24 तासनं उघड केलेल्या मुढवा जमीन घोटाळा प्रकरणात अंजली दमानी यांचा खारगेंना सवाल। अपर मुख्य सचिव विकास खारगेंची मंत्रालयात भेट घेतली। मुंबई महापालिकेसाठी आज मनसेची महत्त्वाची बैठक। जागा वाटपाच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार। आणखी जागांसाठी मनसेची पक्षांतर्गत चाचपणी सुरू। सुनील तटकरेंची वाटचाल भाजपच्या दिशेनं। आमदार महेंद्र दळवी यांचा गौप्यस्फोट। गृहाचं नाव बदनाम होत असल्याचाही आरोप। टक्केवारी मिळत नसल्यामुळे डीपीडीसीचा निधी थांबवला। खासदार प्रणिती शिंदेंचा पालकमंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप। भाजपचं प्रणिती शिंदेंना चोख उत्तर। 1 कोटी महिलांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण नाही। ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचं आवाहन। नाशिक जिल्ह्यामध्ये आफ्रिकन स्वाईन फीव्हरचा शिरकाव। पाथर्डी परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित। परिसरातील सर्व वराहांचे कलिंग करण्याचे आदेश। नागरिकांना खबरदारीच्या सूचना। कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना लॉंग कोविडचा त्रास। रुग्णांच्या रक्तामध्ये गुठळ्या। संशोधनातून धक्कादायक बाब उघड। परिसरातील हवा वाईट आढळल्यास त्या परिसरामधील बांधकामं बंद होणार। मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार। मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे आदेश। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हुतात्मा स्मारकावर फडणवीस आणि शिंदेंकडून वीर हुतात्म्यांना अभिवादन। राहुल नार्वेकर मंगलप्रभात लोढा यांच्याकडून सुद्धा आदरांजली।